Hello students, welcome to the next video of integration. So in this video we will see overall the type of integrations which examples should be asked in exam. तर यामध्ये आपण बऱ्याचशा टाईप्सचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. प्रत्येक टाईपचं एकच एक्झाम्पल आहे जे एक्झाममध्ये विचारण्यासारखं आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल इथे तुम्हाला दिसतंय इंटिग्रेशन x टू द पॉवर 9. तर अशा पद्धतीच्या एक्झाम्पलसाठी हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे x टू द पॉवर n इज इक्वल्स टू x टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. तर याच्यावरून जो 9 आहे तो होणार 9 प्लस 1 अपॉन 9 प्लस 1, म्हणजे याचा आन्सर येणार x टू द पॉवर 10 अपॉन 10. ओके, यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये तुम्हाला दिसतंय की इंटिग्रेशन ऑफ अंडररूट 9 मायनस 4x अशा पद्धतीचं तुम्हाला तिथे एक्झाम्पल दिसतं आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे इथे थोडंसं क्वेश्चनमध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे तो. देयर इज अ प्रिंटिंग मिस्टेक. 4x square. So that we can see here की आपल्याकडे साइन इन्व्हर्सचे फॉर्म्युले आहे. आता मी हे एक एक्झाम्पल घेतलं. अशा पद्धतीचे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये इथे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी बघितले आहेत. आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं एक्झाम्पल जर आलं तर त्याला साइन इन्व्हर्स किंवा टॅन इन्व्हर्स किंवा कॉस इन्व्हर्स अशा पद्धतीचे आपण फॉर्म्युले तिथे अप्लाय करू शकतो. तर हा जो पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे हा साइन इन्व्हर्सचा आहे. इथे काहीही आलं, इथे प्लस आलं तर आपल्याला माहिती आहे प्लस असेल तर तिथे टॅन इन्व्हर्सचा फॉर्म्युला लागतो. तर त्याच्या अनुषंगाने ते सगळे फॉर्म्युले तुम्ही बघून घ्यायचे आहे आणि ज्या पद्धतीने तुमचं फंक्शन दिलेलं आहे त्याच पद्धतीने त्याचं ॲन्सर आपल्याकडे अवेलेबल आहे. तर इन्व्हर्सच्या टाईप्सचे हे प्रॉब्लेम्स आहे. तर त्याच्यामधलं हे साइन इन्व्हर्सवाला प्रॉब्लेम आहे. तर इथे जो ए स्क्वेअर आहे त्याच्या जागी 9 आहे. 9 म्हणजे असतो 3चा स्क्वेअर. सो इट विल बी 3चा स्क्वेअर. 4x स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर. ओके, सो द ॲन्सर विल बी इथे जे काही आहे त्याला आपण ए म्हणू आणि हा जो आहे 2x त्याला आपण x म्हणू. तर आपण या फॉर्म्युल्यामध्ये एक्सच्या जागेवरती 2x टाकणार आहे आणि एच्या जागेवर 3 टाकणार आहे. तर तिथे एक्सच्या जागेवर 2x आणि याच्या जागेवर 3 आणि हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एक्सच्या जागेवर 2x असणे म्हणजे हा एक कंपोजिट फंक्शनचा एक्झाम्पल होऊ शकतं. तर सिमिलर प्रॉब्लेममध्ये आपल्याला ते पण लक्षात ठेवायचं आहे की एक्सच्या जागेवर एच्या जागेवर कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंटच्या जागी काही असलं तरी आपल्याला फरक पडणार नाही. पण एक्सच्या जागेवर दुसरं काहीही असेल तर आपल्याला आठवणीने त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याने त्याला डिवाईड करायचा आहे. म्हणजे याचा ॲन्सर तसं पाहिलं तर साइन इन्व्हर्स x अपॉन 3 यायला पाहिजे. पण आपल्याकडे x नसून एक्सच्या जागेवर 2x आहे. तर आपण 2x घेतला तर त्या 2xचा डेरिव्हेटिव्ह असतो 2. तर ह्या 2नी आपल्याला इथे डिवाईड करणे गरजेचं आहे. डिवाईड म्हणजेच हा 1/2. ठीक आहे. तर ज्यांना हा प्रश्न पडला असेल त्यांच्यासाठी हे उत्तर की हे 1/2 आपण कंपोजिट फंक्शनमुळे आणलेलं आहे. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. यानंतर नेक्स्ट टाईप हा आहे या टाईपच्या प्रॉब्लेमला आपण पार्शियल डिफरन्शियल मेथडनी सॉल्व करतो. पार्शियल डिफरन्शियलमध्ये आपण हा जो वरतीचा जो लिनियर इक्वेशन दिलेलं असतं आणि खाली जे लिनियर इक्वेशन दिलेलं असतं त्याला आपण सॉल्व करतो आणि त्याला अशा फॉर्ममध्ये लिहितो जेणेकरून ते इक्वेशन्स u अपॉन v या फॉर्ममध्ये राहिले पाहिजे नाही. तर त्याच्यासाठी आपण इथे पार्शियल डिफरन्शिएशन लावलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की या फंक्शनला आपण अशा पद्धतीने लिहू शकलो. ठीक आहे. तर मग याला परत आपण इंटिग्रेशन जेव्हा लावू तेव्हा हा इंटिग्रेशन्स डायरेक्टली सेपरेट होणार
आणि त्याचा ॲन्सर 1चं इंटिग्रेशन विल बी एक्स आणि याचं इंटिग्रेशन खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स हे आपल्याला माहिती आहे. असं जर असेल तर त्याचं होत असते ॲन्सर लॉग ऑफ एक्स प्लस सी. ओके, तर इथे एक्सच्या जागी पूर्ण एक्स मायनस 3 हे आहे. ओके, तर एक्स मायनस 3चा पूर्ण डेरिव्हेटिव्ह होणार एक्स मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह विल बी 1. ओके, 3चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 येणार आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. तर 1 हा वरती प्रेझेंट आहे म्हणजे आपण या फंक्शनला या फॉर्म्युल्यामध्ये फिट करू शकतो. तर अशा पद्धतीने याला सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट टाईप आहे साइन एक्स अपॉन कॉस एक्स. हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतात याला बघायचं की कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये फिट होत आहे का. साइन अपॉन कॉस विल बी टॅन आणि इंटिग्रेशन ऑफ टॅन विल बी मायनस लॉग मॉड ऑफ कॉस एक्स प्लस सी. ठीक आहे. नेक्स्ट परत ट्रिग्नोमेट्रिकच आहे पण इन्व्हर्समधल्या जर फॉर्म्युला असेल तर त्याला सॉल्व करताना त्याला तशा पद्धतीने आपण कॉस एक्सला साईनमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो जेणेकरून हा जो साईन इन्व्हर्स आहे आणि बाजूचा जो आहे कॉस याच्यातला आपण या कॉसला जर साईनमध्ये कन्वर्ट केलं तर साईन इन्व्हर्स आणि साईन हे एकमेकांसोबत कट होऊ शकतात. ठीक आहे, तर आपल्याला बघायचं आहे की इथला जो दिलेला एलिमेंट आहे हा असाच दिलेला राहणार तुम्हाला ऑलवेज की जो इकडच्या एलिमेंटमध्ये कन्वर्ट होऊ शकेल. म्हणजे साईन हा कॉस हा साईनमध्ये कन्वर्ट होणार. इथे टॅन असेल तर तो तशा पद्धतीने दिले राहणार की तो त्याच्यामध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. ओके, तर साईन दिला तर ऑब्व्हियसली कॉस आणि कॉससोबत साईनच देणार तुम्हाला. अशा पद्धतीचेच प्रॉब्लेम राहणार. त्यानंतर आपल्याला माहिती आहे कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करता येतं इझिली बिकॉज कॉस एक्स म्हणजे असते साईन π/2 मायनस एक्स. तर आपण कॉस एक्सच्या जागेवर साईन π/2 म्हणजे साईन इन्व्हर्स एक्स इंटू साईन π/2 मायनस एक्स आपण असं जर लिहिलं तर हा साईन आणि साईन गेट कॅन्सल आणि आपल्याला आन्सर मिळतं फक्त π/2 मायनस एक्स. हे अशा पद्धतीने इथे कॅन्सल होऊन जातं. ओके, तिथे असं कॅन्सल दाखवायचं नाही आहे, जस्ट हे तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे, मग आता हे त्याचं आन्सर आलेलं आहे. याला जस्ट आपण इंटिग्रेट करू. हा दोन्ही कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं इंटिग्रेशन π/2 एक्स येणार आणि या एक्सचं इंटिग्रेशन तुम्हाला मिळणार x² अपॉन 2. ओके, प्लस सी लिहायला विसरायचं नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे एक्झाम्पल्स पाहिले अशा पद्धतीचे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या बुकमध्ये लिहून घेऊ शकता. बाकीचे अजून अदर टाईपचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत.